आतापर्यंत आपण शब्द सुमनांनी आपल्या मान्यवरांचं जे काय स्वागत केलंय, यानंतर आज आपण प्रत्यक्ष फुल नाही तर फुलाची पाकळी आमची एक श्रद्धा भावना आणि आमच्यातर्फे एक सन्मान म्हणून आजच्या प्रमुख अतिथींचं स्वागत करण्यासाठी म्हणून मी आमचा वर्गमित्र जितेंद्र पाटील याला विनंती करतो. जितेंद्र पाटील. मारवडच्या पुण्यभूमीत संपन्न होणाऱ्या 97 बॅचच्या गेट टुगेदरसाठी उपस्थित सर्व गुरुजन, इतर म्हणे देवाने पाठवलेले एंजल्स, देवदूत ज्यांना आपण म्हणूयात, उपस्थित सर्व वर्गमित्र आणि वर्गमैत्रिणींनो, आजच्या आपल्या या खूपच सुंदर अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष जे आपल्याला लाभलेले आहेत, ज्यांच्याकडून शिक्षक कसा असावा ते मी शिकलेलो आहे. शिक्षक हा तत्वनिष्ठ असावा, वेळ आली तर तत्वांशी तडजोड नाही, किती किंमत मोजावी लागली तरी बेहतर. ज्यांच्या नसा नसतात शिक्षक होता. आजही त्यांच्या कविता तोंडपाठ आहेत. मी कधी त्या कविता वाचलेल्या नाहीत, पण ते शिकवताना इकडे एवढे एकरूप होऊन शिकवायचे की त्या कविता मला वाटतं पुढच्या जन्मातही कुठल्याही त्या बॅचच्या विद्यार्थ्याला विसरणं शक्य नाही. सुंदरा मनामध्ये भरली, जरा नाही ठरली, हवेला ते शेरले रे मोत्याचा भांग. शिकवताना नट सम्राट ज्या वेळेस ते सांगायचे, प्रत्यक्षात नटसम्राट तर समोर उभा राहायचा. कुठल्याही कवितेचा संदर्भ असेल, केशवसुतांची स्फूर्ती कविता आजही मला आठवते, काटो काट भरुदा पेला फैस बराबर उचलू द्या. मित्रांनो, हा प्याला स्फूर्तीचा, नीती तत्वांचा वेगळा अर्थ घेऊ नका. आजही तोच स्फूर्तीचा प्याला, तोच नीती तत्वांचा प्याला घेऊन आपण सर्वजण आपापल्या क्षेत्रात चांगलं उज्ज्वल कार्य करतायत. असे आपले सगळ्यांचे लाडकी गुरुवर्य, ज्यांना पाहिल्यानंतर वयाची सीमा वाटत नाही, मी तर त्यांचाच आदर्श घेतलेला आहे. माझे बरेच वर्गमित्र म्हणतात, अजून तू तोच वाटतो. अरे मी SM पाटील सरांचा शिष्य आहे. असे आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष SM पाटील सर यांचं स्वागत करण्यासाठी मी आपल्या वर्गमित्र, जो अतिशय छान असं त्याची जबाबदारी निभवतोय जामनेर पोलीस स्टेशनला, दिनेश मारवडकरांना आमंत्रित करतो. SM पाटील सरांचं पुष्पगुच्छ घेऊन बुकेतून स्वागत करायचंय. त्यांचा कसा सत्कार होतो आणि म्हटलं पोलिसाच्या हातून एका शिक्षकाचा सत्कार होतोय. याच्याशिवाय आमच्या जीवनामध्ये गौरवाची बात कुठलीच नाही. काय, कारण पोलीस म्हटला की अजूनही चड्डी ओली होते आणि फार अभिमान वाटला की आमचीच पोरं आज आमचा सत्कार करतात. आणि मला ती आठवणीची झाली, पुरेचं वाक्य आठवतं की जेव्हा तो लाल्या सांगायचा, सर तुम्ही माझे गुरु आहेत विद्याधर, परंतु मी तुम्हाला आज जरी माझं कर्तव्य मी निभावतोय, तुम्हाला बेड्या मी घालणार म्हणजे घालणार. मला वाटलं आपल्याला बेड्या पडतात ते काय, परंतु बेड्याने पण सुगंधी हार पडले, मन भरून आलं. खूप खूप धन्यवाद सर. अगदी खूप खूप धन्यवाद. त्यानंतर अतिशय ऋषितुल्य व्यक्तिमत्व, त्यांच्या चेहऱ्यावर मी राग कधीच बघितला नाही. किती मस्ती केली असेल, किती खोडी केली असतील सगळ्यांनी. 97ची बॅच म्हणजे सगळ्यात आतरंगी बॅच. अगदी कोणत्या मान्य जाहीर मान्यता पुनमताईंच्या याला मी अनुमोदन देतो. सगळ्यात लीड भूमिकेत माझी असायची. तर अगदी संयम, मी शिक्षक म्हणून ज्यावेळेस बघतो, आज पेशंट अगदी संपायला अशा खट्याळ पोरांमुळे, पण ज्यांचा संयम कधी, ऋषितुल्य असं व्यक्तिमत्व ज्यांना जगुनाना म्हणून आपण सगळेजण ओळखतो, असे जयेश पाटील सरांचं स्वागत करण्यासाठी मी आपले जयपीरचे आमचे माध्यमिक शिक्षक किरण पाटील सरांना आमंत्रित करेल. जयपीर सारख्या गावातनं
स्ट्रगल करून किरण शिक्षक झालेला आहे. सर म्हणतो सामाजिक क्षेत्रातील महामेरू ज्यांच्याकडे बघितल्यानंतर म्हणजे खरा वारकरी कसा असावा, वारकऱ्यांचं मी वर्णन भरपूर ठिकाणी ऐकलेले आहे. ज्यांच्या चेहऱ्यावर स्थित प्रज्ञता भाव मी कधीच ढळलेला दिसला नाही. भरपूर संकटे जरी आले, स्थित प्रज्ञता भाव मी त्यांच्याकडून शिकलेलो आहे. असे आपले या मारवळ पंढरीचे, ज्यांना मी विठोबा म्हणेन, असे शांताराम बापू सरांचं स्वागत करण्यासाठी मी विश्वास बेलदार सरांना आमंत्रित केले की त्यांनी बापूंचं स्वागत करायचं. धन्यवाद. गणित शिकवा त्यांनी आणि नंदलालने ते अगदी सहज आकलन करावं रामानुजन सारखं. तर आपल्या नंदलाची स्पेशल रिक्वेस्ट आहे की सरांचं स्वागत मीच करेल. आता ते सर कोण, तर तुम्हाला थोड्याच वेळात समजेल. धन्यवाद जितू, तुम्हाला ही संधी दिली आणि त्या संधीचं सोनं मी 100% करेन. मित्रांनो, आपल्या जीवनात आपण बरंचसं शिकतो. शिकता सरांनी आपल्याला पण शिकवलं ते म्हणजे समीकरण शिकत असताना, एकपदी, दुपदी, तीनपदी हे समीकरण शिकत असतानाच आपल्या जीवनात पण अशा समीकरण असतात आणि या समीकरणातून आपण नेहमी जात असतो. आपली दृष्टी जिथं पडेल आपण त्या माणसाला पारखायला पाहिजे. म्हणून आपण जीवनात जीवन जगत असताना नेहमी आपली दृष्टी नेहमी चांगली असावी आणि ते आपल्या सरांनी जे शिकवलं ते म्हणजे आपल्या या सुरेश सरांचं स्वागत. सुरेश सरांचं स्वागत. मी त्यांचा आवडता शिष्य नंदलाल सर जे प्राथमिक शिक्षक आहेत शिरपूरला, त्यांना विनंती करेल की त्यांनी सरांचं स्वागत करायचंय. खूप खूप धन्यवाद सर. तुकोबारायचे मला लहानपणापासून भासायचे. खांद्यावर विणा, चेहऱ्यावर अगदी शांत स्वभाव. तिथून तर आजपर्यंत मी त्यांना तसंच बघत आलेलो आणि ते तसेच दिसत आहेत. इंग्रजी शिकवावं तर सरांनीच. असे अतिशय स्थितप्रज्ञ वारकरी संप्रदायाची धुरा अगदी यशस्वीपणे बापूंच्या खांद्याला खांदा लावून सांभाळणारी मारवळकर सरांचं स्वागत करण्यासाठी मी माझी वर्गमैत्रीण पूनमताई, जिचा खूप मोठा रोल आहे या सक्सेस, या गेट टुगेदरचा सक्सेस, तिला आमंत्रित करतो. पूनमताई. कष्टकरी कुटुंबातून आलेला तो माझा मित्र खेड्यावरचा, त्याला अगदी सो खर्चाने त्या काळात त्याला शर्ट, पॅन्ट, युनिफॉर्म माझ्या समोर मिळवले. सगळे त्याला साक्षीदार आहेत. म्हणजे मी आज जे काही करण्याचा प्रयत्न करतोय तो त्यांच्याकडून सुद्धा मी कोण घेतलेला आहे. मी आदिवासी पाड्यावर जे काही करतोय आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांचा लाडका विद्यार्थी त्याने स्पेशल रिक्वेस्ट मलाही पाठवली आहे की त्यांचं स्वागत तर मी करणार, म्हणजे मला बोलायचंय, स्वागत नाही करणार पण मला बोलायचंय. असा त्यांचा आवडता विद्यार्थी तो आता कोणत्या सरांचं स्वागत करणार तोच सांगणार आहे. अभिमान. मुळात जगण्याची आस कुठे मिळावी हे शोधता शोधता मला माहीत नाही काय की उपजत बुद्धी असेल. आमच्या गावात प्राथमिक शाळा ही 7वी पर्यंत केंद्र शाळा. माझं गाव जैतपीर. तर सर्व माझे वर्गमित्र हे जैतपीरमध्ये शिकतायत. 4थी पर्यंत पास आउट झालो. या उद्देशाने मी गाठलं मारवळ आणि मारवळ गाठल्यावर मला LC मागणी पत्र
2 दिवस फिरावं लागणार ते पत्र घेण्यासाठी. मग झालं, ॲडमिशन झालं, प्रवेश झाला. जयपीरहून 5 किलोमीटर मी एकटा पायी यायचो 5वी पासून. 5वी ते 12वी पहिली घटक चाचणी झाली. त्यात बरेचसे स्थानिक विद्यार्थी वगैरे सर्व राकेश साळुंके आणि मंगेश पाटील यांचं नाव घेईल मी, की जे हुशार म्हणून ओळखले जायचे वर्गात. योगिता पाटील पण ठीक आहे, ते नाहीत आता. तसे चाचणीचे पेपर तपासून मार्क्स कळाले आणि आम्हाला शिकवणारे ज्यांचा मी आज सत्कार करू इच्छित आहे आणि ते माझं भाग्य आहे की ते सत्कार करण्याची संधी मला या आयोजकांनी उपलब्ध करून दिली. तर जे हुशार म्हटले जाणारे विद्यार्थी होते त्यांना जे काही मार्क्स होते, एकाला 18, एकाला 22 आणि मला होते 23. वाटणार नाही की माझी पॅन्ट तेव्हा डबल पॅन्ट घालूनही जे दिसायचं दिसत होतं. पण तेव्हा मला त्या गोष्टीची लाज नव्हती. का? मला शिकायचं, ते एकच ध्येय काय असेल ते. 10 वर्षाचा मुलगा ज्याला शिकण्याची आस निर्माण होत आहे आणि तेही स्वतःहून, त्याला प्रेरित करणारा गावात कोण नाही. परंतु मला जी मोठी प्रेरणा मिळाली आणि ती प्रेरणा देणारे आदरणीय अरुण पाटील सर, AD पाटील सर हे आहेत. तर त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हटले की जो पुतण्या आहे प्रशांत याला घेऊन जा नाना टेलरकडे मारवडमध्येच, त्यांना माप देऊन या. आणि त्यांनी मला पहिला एक पॅन्ट शर्ट सुपूर्द केलं. ती त्यांची प्रेरणा घेऊन की आपण ही काय विद्यार्थ्यांसाठी करू. आणि मध्यंतरी मी एका वेळा सरांना भेटायला आलोही, ते घरी नव्हते तर घरून सांगितलं की ते बाजारात असतील चौकात. तर मी चौकात गेलो आणि चौकात सरांना भेटलो होतो आणि त्यांचे आशीर्वाद घेतले आणि पदोपदी येऊन मी त्यांचे आशीर्वाद घेत राहतो. तर आता असे गुरु द्रोणाचार्यांचा सत्कार करण्यासाठी मी अर्जुनाला पाचारी फिरत आहे. AD बापूंचा सत्कार अभिमान करेल. त्यांची बी परिस्थिती तशीच होती आणि ते आज MD डॉक्टर म्हणून आहेत, MS म्हणून आहेत. त्यांची परिस्थिती अशी नाजूक होती आणि ते आता ते डॉक्टर म्हणून आहेत. हे डॉक्टरांची पण परिस्थिती मित्रांनो जर बघावं ना, ते जेव्हा ते बरोबर उत्तर करतात आपल्या डोळ्यातून पाणू येते एवढं सगळं. आणि तशीच तुझी परिस्थिती. त्याच्यानंतर मी 4 पाड्यांवर आवाज जातो. जी झोपलेली मुलं ती येतात. शनिवारच्या दिवशी सकाळची शाळा असते मराठी. अगदी ते आर्मीचे ऑफिसर वाटावेत असे PT शिक्षक आपल्याला लाभलेले. PT शिक्षकच नाहीत तर ऑलराऊंडर शिक्षक होते ते. PT शिक्षक म्हणून आलेत, मराठी शिकवायचे, इतिहास सर नसतील इतिहास पण शिकवायचे, भूगोल पण शिकवायचे, विज्ञान पण शिकवायचे, सगळे विषय शिकवायचे. आणि असं वाटलंच नाही की या सरांचा कुठला स्पेशल विषय. 26 जानेवारी 15 ऑगस्टची रॅली असेल, त्याच्यात अतिशय त्या रॅलीचे अगदी 5:30 वाजेपासून सरांचं सावधान विश्रामची आवाज आला की मी घाईगडबडी स्वागत करण्यासाठी मी ज्योतिताई लेडी कॉन्स्टेबलला इथं पाचारित करतोय. मी मगाशी लेडी कॉन्स्टेबल बोललो, इथं लेडी कॉन्स्टेबल नाहीये. पण मिस्टर RPF मध्ये चांगल्या पदावर आणि दबंग जे म्हणतात ना, जे तर मी नेहमी पाहत असतो म्हणून लेडी कॉन्स्टेबल बोललो, माफ करते. या मारवड हायस्कूलच्या जादूगार अगदी चिरतरुण असं व्यक्तिमत्व. ते म्हणतात ना, पिकल्या पानाचा देठ हिरवा, अगदी त्याला साजेस असं चिरतरुण असं व्यक्तिमत्व, ज्यांचं कार्य लिहायला गेलं तुम्हाला पुस्तक लिहावं लागेल. अतिशय सुंदर असं त्यांचं कार्य, ज्यांच्यामुळे हे मारवड हायस्कूल संकुल, कॉलेज संकुल दिसतंय आज हे व्यवस्थित. असे या आपल्या संस्थेचे चेअरमन आबासाहेब जयवंतराव मनसराम साळुंके यांचं स्वागत करण्यासाठी मी गायक जे देश विदेशात गायन करून आलेले आहेत असे माझे वर्गमित्र विजय बाळासाहेब साळुंके यांना पात्रित करतो. विजू
मध्ये मात्र आम्ही सर लाडके साले आणि मग त्यांची तर मग आम्ही खूप गंमत पण करायचो, पण कधी त्यांना राग आला नाही असे सोमवंशी सरांचं स्वागत करण्यासाठी मी गोर्धनचा एक खूप युनिक असं व्यक्तिमत्व जे स्वतःच्या कष्टातनं खूप पुढे गेलो विशाल भांबरेला मी विनंती करतो, सॉफ्टवेअर इंजिनियर विशाल भांबरे. अतिशय सुंदर असं त्यांचं प्रशासन पाहून मी माझं प्रशासन चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय. असे एल.जे. चौधरी सर यांचं स्वागत करण्यासाठी मी कल्पनाताईला आमंत्रित करतो. एल.जे. चौधरी सरांचं कल्पना पाटील. व्यासपीठाचे आणि सर्वांची माफी मागून सांगतो की खूप वारंवार सूचना आहेत त्यात सगळ्यांविषयी खूप बोलायचे. मारवडच्या जे काही आज डॉक्टर असतील, इंजिनियर असतील किंवा आमच्यासारखे शिक्षक असतील, त्यांचा पाया ज्यांनी पक्का केलेला आहे. जीव, भूमिती आणि रसायनचे 3 पुस्तकं असायचे. 3 विषयांमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवणारे वर्गामध्ये जवळजवळ 70 ते 80% विद्यार्थी असायचे. आणि याला हे साक्षीदार सगळे आहेत, सगळ्या बॅचेस आहेत. असे अतिशय पोटतिडकीने शिकवणारे गोविंद सर यांचं स्वागत करण्यासाठी मी दिनेश भाईदास साळुंके जे आमचे लीडर आहेत त्यांना पाचारित करतो. असे बी.डी. पाटील सरांचं स्वागत करण्यासाठी मी कल्पना पुराष्ट्रमीची कल्पना साळुंके ताई, मी तिकडचं नाव घेणार नाही, माफ करा मला, तर ताईला आमंत्रित करतो की जे बी.डी. पाटील सरांचं स्वागत करायला येते. धन्यवाद सर, थँक्यू ताई. पासून स्थलांबर, दलांबर, पितांबर राजे डोक्यात आहेत. पूर्ण सर म्हणजे मुलाला समजेपर्यंत लिहित राहायचे आणि त्यांचं अक्षर काही मोजक्या मुलांना खूप सुंदर प्रकारे समजायचं. असे विजू सर यांचं स्वागत करण्यासाठी मी जेतपूरचे कोतवाल जे आता पद भूषवत आहेत असे शत्रुघ्न बागुल दादाला बोलवतो की त्यांनी विजू सरांचं स्वागत करायचं. जोरदार टाळ्या. खूप धन्यवाद सर, खूप धन्यवाद. तर फक्त त्याच सरांनी, मी तर म्हणतो हिंदी शिकवण्यासाठीच त्यांना देवाने जन्माला घातलं असेल. एवढं सुबोधपणे ते हिंदी शिकवायचे. हिंदीचं असं मराठी मुलांना हिंदी जनरली कठीण जातं, पण हिंदीचा पायच सगळ्या बॅचचा पक्का करणारे असे श्याम सर यांचं स्वागत करण्यासाठी मी गीतांजली ताई जी अतिशय MP मध्ये सुंदर प्रकारे सेवा देते, जी बालवाडी शिक्षिका आहे, तर गीतांजली ताईला आमंत्रित करेल. धन्यवाद सर, थँक्यू ताई. तर आवर्जून भेटणारे एक ऋषितुल्य असं व्यक्तिमत्व. विपश्यना म्हणजे बऱ्याच लोकांचं वेगळं ॲटिट्यूड, वेगळं मत असतं विपश्यनेविषयी, पण जीवनात विपश्यनेप्रमाणे आचरण करणारे, अतिशय शांत, संयमी आणि आपल्या विषयावर अतिशय प्रभुत्व असणारे जे मराठी शिकवायचे असे बीबी सोनवणे सरांचं स्वागत करण्यासाठी मी डांगरीच्या सुवर्णा ताईला आमंत्रित करतो. घरात मात्र बाबा काकाच माहित नाही, ते तर काका नाहीत पण आमच्या काकाच वाटायचे. एवढा त्यांचा दरारा असायचा, कुठेही काही गडबड. आजही काटकसरीचे धडे घ्यायचे असतील तर मला बाबा काका आठवतात.
कुठेही मला एके दिवशी ते बस स्टँडला भेटले, काय रे तू 15 दिवसापूर्वी आला तर तू कुठं आता किती फेऱ्या करतो? नोकरी नवीन नवीन लागलो होतो. म्हटलं सर काय नाही 52 रुपये रेल्वेचे तिकीट आहे. 52 रुपये कमीच करा म्हणे. तू 20 रुपये दिवसाल का? म्हटलं सर चुकलं. बाबा काका आठवतात आणि असं बाबा काकांचा सत्कार करण्यासाठी मी एक बिझनेस वुमेन जिला म्हणेल असे एक क्रांती साळुंके याला आमंत्रित केले. सुवर्ण असा योग म्हणावा लेकीच्या हाताने वडिलांचा सत्कार होतोय. ताई इकडे बघा बरं. जे वडिलांच्या स्थानावरच. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद दिदी. आजही मी वर्गात